गॅस तुटवड्याचा हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका. हॉटेल व्यावसायिकांना चुलीवर अन्न शिजवण्याची वेळ, तर कॅटर्सना सिलेंडर मिळत नसल्यानं लग्न सोहळे लांबणार. आयआरसीटीसीच्या रेल्वे कॅन्टीनमध्येही गॅसचा तुटवडा. पवई, कुर्ला, शिवडी, बोरिवली, वलसाड या ठिकाणचे कॅन्टीन बंद. गॅस टंचाईमुळे कॅन्टीन बंद ठेवण्याचे आयआरसीटीसीचे आदेश. युद्धासारख्या जागतिक संकटातही काँग्रेसकडून राजकारण करत परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न सुरू. पंतप्रधान मोदींचा निशाणा, तर अफवांपासून सावध रहा, मोदींचं आवाहन. सभागृह म्हणजे जत्रा नाही, नियम महत्वाचे. कधीही विरोधकांचा आवाज दाबला नाही, मात्र नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार. गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना सुनावलं. गंभीर आरोपांमुळे एकनाथ खडसे अडचणीत येण्याची शक्यता. खडसेंच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्याचा सरकारचा निर्णय. 6 विभागांतील अधिकारी सहभागी होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावर. उद्या सायंकाळी 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी खलबतं. दिल्लीत केंद्रीय निवडणूक संचलन समितीची बैठक. लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्यानं हल्ला. जुन्नरच्या आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोरील घटना. विद्यार्थिनी गंभीर जखमी, आरोपी फरार. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ थायलंडच्या मालवाहू जहाजावर हल्ला. जहाजावरील 3 कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर हजारो किलोमीटर दूर आखातात मिसाईल आणि बॉम्बचं युद्ध सुरू आहे, तर इथे आपल्या देशात सामान्य माणसाचं जगण्याचं युद्ध सुरू आहे. कमर्शियल गॅस मिळणं बंद झालंय. आता घरगुती गॅससाठीही रांगा लागतायत. त्यामुळे यंत्रणेपासून सगळेच गॅसवर आहेत. राज्यात घरगुती गॅस ग्राहकांची कोंडी. सिलेंडरसाठी 3 दिवस रांगा. आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून उभे आहे, उपाशी पोटी आहे. अजून काही खाल्लेलं नाही, ना नाश्ता नाही, ना काय नाहीये. कसं असं झाल्यानंतर कसं करायचं? 5 दिवसापासून आम्ही उभे आहेत लाईनला. एजन्सी कार्यालयाबाहेर ग्राहकांचा संताप. भांडणच करणार आम्ही. मिळत नाही तर काय करणार? 4 दिवस नंबरला लागतो आम्ही. गॅस एजन्सीवाला बोलता बस येईल 2 दिवसांनी येईल, 3 दिवसांनी. माझ्या बुकिंग करून 8 दिवस होऊन गेलेले आज. गृहिणींचं बजेट कोलमडलं. महिन्याचं बजेट कोलमडतंय ना. सगळ्याच वस्तू महाग झालेत, त्याच्यात गॅसचं पण तुटवडं तर आहेच. मावळ, अमरावती, चोपडा, सोलापूर, पुणे इथली ही काही दृश्य. पण सध्या सगळ्या राज्यात हीच परिस्थिती आहे. घरगुती गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना पहाटेपासून रांगेत उभं राहावं लागतंय. काही ठिकाणी 3 दिवसांपासून रांगा लावाव्या लागतात. इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धाचा फटका राज्यातल्या सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बसू लागलाय. गॅस सिलेंडरचं बुकिंग होत नसल्यामुळे सामान्य नागरिक हैराण झालेले आहेत. विशेष म्हणजे बुकिंगच्या नियमात सुद्धा शासनानं बदल केलाय. आता 21 ऐवजी 25 दिवसांनी गॅस मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अस्वस्थ झालेत आणि गॅस मिळेल की नाही या चिंतेनं नागरिक आता एजन्सी बाहेर रांगा लावून उभे राहिलेले पाहायला मिळत आहे. माझ्याकडे मौत झालेली आहे आणि मला अंडीची फार गरज आहे. हो, आणि त्यांनी बुकिंग सांगितली मला 24 तारखेला होईल तुमची बुकिंग. माझ्याकडे कार्यक्रम 16 तारखेचा आहे. हो, माझ्या घरात सर्व पै पाहुणे आलेले आहेत. मोबाईलवर बुकिंग करायचं सांगता हो, मोबाईलवर लागत नाही. हे टेक्निकल प्रॉब्लेम दाखवतो. म्हणजे सर्वसामान्य करायचं तरी काय? 3 4 किलोमीटर लोक राहतात. मोठी वस्ती आहे जळगाव जिल्हा. हा जिल्ह्याचं ठिकाण आहे. पुण्याच्या मावळात गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून ग्राहकांनी वितरकाच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केली होती. कुणी घरातली कामं बाजूला ठेवली, तर कुणी शेती कामाला सुट्टी दिली आणि गॅस वितरण केंद्र गाठलं. आज या उद्या या बोलतात. तिथे ऑफिसला गेल्यानंतर ते बोलतात बुकिंग संपली. इथे आल्यानंतर हे बोलतात की गॅस टाकी संपली.
काय करायचं आता? पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरामध्ये गॅस वितरकाच्या कार्यालयाबाहेर सुद्धा अशीच परिस्थिती दिसून येते. ग्राहक 3 दिवसांपासून रांगा लावून उभे आहेत. मात्र गॅस मिळेल याची काहीच शाश्वती नाही. 3 दिन से दौड़ रहे हैं। तिसरा दिवस आहे. हाँ काय 3 दिन से मेरा बुकिंग है, अभी तक मिला ही नहीं। कल बोले परसों आओ, कल आओ, 3 दिन से बुकिंग है। घर में है सिलेंडर, क्या करूँ? काम छोड़ के आ रहा है, उधर लाइन में लगा हूँ। सिलेंडरची गाडी बोलते आज तुम्हाला भेटणार नाही, सरळ सरळ मला बोलते. मी 2-3 तास झाले इथं थांबतो नाही. पावती घेतली आहे 915 रुपये, 60 रुपये एक्स्ट्रा लागतात. हा, कधी दिली ही पावती? आता घेतली मी थोडा वेळ झाला. आता म्हणतात सिलेंडरची टाकी तुम्हाला उद्या भेटणार आहे, आज तुम्हाला देणार नाही, गाडीच नाही म्हणते. अमरावतीत सुद्धा फोनवरून बुकिंग होत नाहीये, तेव्हा ग्राहकांनी गॅस कंपनीच्या बाहेर रांगा लावल्या. तर जळगावामध्ये बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नाही. ग्राहकांनी संताप व्यक्त केलाय. पुरवठा थोडाफार कमी होत आहे, म्हणजे जसा पाहिजे तसा पुरवठा होत नाही आहे. पेंडिंगची खूप जास्त पडलेली आहे, त्याच्यामुळे कस्टमरची धुमाकूळ चालू आहे इथे. व्हॉट्सअप नंबर तर त्याच्यावरून बुकिंग तर होतच आहे, पण ऑनलाईन जो नंबर आहे तो 77 वाला तो नंबर सध्या बंद केलेला आहे. जळगावच्याच चोपडामध्ये सिलेंडर तर आहेत, पण तांत्रिक अडचणी येत आहेत आणि ग्राहकांना रांगा लावून उभं राहावं लागतंय. सोलापुरात तर गॅस सिलेंडरसाठी भर उन्हात लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. 4 दिवसांपूर्वी बुकिंग करून सुद्धा सिलेंडर मिळत नाही, अशा तक्रारी नागरिक करतायत. हो, घरापर्यंत येत नाही ना, म्हणून आता 15 दिवस झाले मी वाट बघायला. मग आता घरात गॅसच नाही, स्वयंपाक करा तर कसा, मग लाईनीत उभा राहावं लागतं. 2 तास झाले की अजून काय लय तकलीफ व्हायला लागले मला, तर आता त्रास व्हायला लागले. मी काय बोलू शकत नाही. टाकी ठेवून उभारलो होतो. आता रोजा आहे ना. राज्यातल्या गॅस तुटवड्याचे पडसाद विधानसभेत सुद्धा दिसून आले. गॅस तुटवड्यामुळे उद्या घरची चूल कशी पेटवावी, घरी स्वयंपाक कसं करावं या चिंतेमध्ये 15 दिवसानंतर OTP दिल्यानंतर 15 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळतोय. 15 दिवसानंतर. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत त्याचा होणारा परिणाम, यावर आमची विनंती आपल्याला की सरकारने वस्तुस्थिती सांगितली पाहिजे. गॅस सिलेंडरच्या अचानक वाढलेल्या मागणीनं वितरक सुद्धा संकटात सापडलेत. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असल्यानं अनेकांना रिकाम्या हाती घरी पाठवावं लागतंय. गॅस सिलेंडरचा पुरवठा कधी सुरळीत होणार याविषयी सरकार आणि गॅस कंपन्यांकडनं कोणतीच ठोस माहिती मिळत नाहीये. तेव्हा सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. संकट काळात साठेबाजी करणाऱ्यांची आता खैर नाही, कारण गॅस सिलेंडरच्या काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात झाली आहे. युद्धामुळे मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळे या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन काळा बाजार सुरू झालाय. 2,000 मिळणारा कमर्शियल सिलेंडर आता थेट 4,000 रुपयांपर्यंत पोहोचलाय. हा काळा बाजार रोखण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. राज्यात कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मुंबई, नागपूर, पुण्यासह सर्व शहरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक हवालदिल झाले. त्यात कमर्शियल गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीत भर पडली आहे. 1,800 ते 2,000 रुपयांना मिळणारा कमर्शियल गॅस सिलेंडर आता 3,500 ते 4,000 रुपयांना विकला जातोय. घरगुती गॅस सिलेंडरचाही काळा बाजार सुरू झालाय. 900 ते 1,100 रुपयांपर्यंत मिळणारा घरगुती सिलेंडर आता 1,800 ते 2,000 रुपयांना विकला जातोय. त्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांकडून सिलेंडरचा साठा करण्यावर भर दिला जातोय. मध्य पूर्वेतल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला, तर दुसरीकडे राज्यातील गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणतीही समस्या येऊ नये यासाठी अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं राज्यभर तपासणी मोहीम सुरू केली आहे. नागपुरात सदर परिसरातील एका गॅस एजन्सी कार्यालयात पुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी केली. तसंच गोडाऊनमध्ये जाऊन स्टॉक आणि वितरणाचा ताळमेळ तपासला. अवैध साठा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. हमारी जो पुलिस है उसकी ड्यूटीज भी डिफाइंड है
कि कोई होल्डिंग होने की अगर संभावना है कहीं भी, तो वो चेक कर सकते हैं गोडाउन्स को, उसको ट्रांसपोर्ट में भी मदद कर सकते हैं। जो डिस्ट्रीब्यूशन जहाँ पे हो रहा है वहाँ भी पुलिस हमारी जा सकती है और जाएगी। ये हमने क्लियरली इंस्ट्रक्शन सबको दिए हैं। कहीं से अगर कोई डिस्ट्रीब्यूटर की तरफ से या कोई सेंटर से अगर हमको कोई रिक्वेस्ट आती है तो हम वहाँ पे डेफिनेटली अपना स्टाफ भेजेंगे। काळा बाजार करणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत थेट गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनानं दिला। त्यामुळे आगामी काळात गॅस वितरणावर प्रशासनाचं अधिक लक्ष असणार आहे, तर गॅस सिलेंडर लवकरात लवकर मिळावा अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जाते। आधी गॅस घरापर्यंत यायचा, पण आता येत नाही। आम्हाला आता प्रॉब्लेम फेस करावा लागतात। आता घरपोच जो गॅस येत होता तो येत नाही येते। आम्ही 3 दिवस झाले बुकिंग केली आहे आणि आम्हाला कॉल आलता की येणार आहे, बट ते आले नाही। राज्यातील गॅस तुटवडा आणि वाढते दर यामुळे नागरिक व्यावसायिक यांच्या चिंतेत भर पडली आहे। त्यातच युद्ध थांबण्याची चिन्ह दिसत नसल्यानं गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। परिणामी प्रशासनानं काळा बाजार थांबवण्यासाठी घेतलेली मोहीम प्रभावीपणे राबवली तर सामान्य नागरिकांना नक्की दिलासा मिळेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।